1971 साली भारताने पाकिस्तानला युद्धात आसमान दाखवलं होतं आणि त्या झालेल्या युद्धातून बांगलादेश या देशाची निर्मिती झाली होती. हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तानला युद्धात माती चारली होती त्यावरून भारत हा आता काय साधा सुद्धा देश राहिलेला नाहीये हे अख्ख्या जगाला कळून चुकलं होतं. खास करून त्या अमेरिकेला. या युद्धावर अमेरिकेची बारीक नजर होती, कारण भारताने आधीच हा मॅटर मिटवण्यासाठी अमेरिकेकडे मदत मागितली होती. पण त्यांनी ती मदत न केल्यामुळं भारताने स्वतः हा विषय मिटवायचा असं ठरवलं होतं आणि त्यांनी स्वतःच्या ताकदीने भारताने हा विषय सुद्धा मिटवला होता. त्यामुळं अमेरिकेसाठी हा एक धक्काच होता. ह्या झालेल्या घटनेमुळं अमेरिकेने भारताला कमी समजण्याची चूक करू नये हे त्यांना कळून चुकलं होतं. त्यामुळं भारताच्या राजकारणातल्या इंटरनल ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कळाव्या म्हणून अमेरिकेची जी गुप्तहेर संघटना आहे CIA ने आपला एक एजंट भारतात असावा जो आपल्याला तिथल्या खबरा पोहोचवल असं त्यांना वाटत होतं. त्यानुसार त्यांनी काम करायला सुरुवात केलं. असं सांगितलं जातं की त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात एक मंत्री होता जो CIA एजंट म्हणून काम करत होता. एवढं असून पण जेव्हा काँग्रेसचं सरकार जाऊन BJPचं सरकार आल्यावर अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात 1998 साली ऑपरेशन शक्ती, ज्यात भारतानं न्यूक्लिअर टेस्ट करून अख्ख्या जगाला आपण सुद्धा न्यूक्लिअर पॉवर असल्याचं दाखवून दिलं होतं. पण त्यावेळी मात्र अमेरिकेला धक्का बसला होता, कारण आपले एजंट भारतात असून सुद्धा आणि सॅटेलाइटने नजर ठेवून सुद्धा भारताने ही टेस्ट सक्सेसफुल करून दाखवली होती. त्यामुळं CIA साठी त्यावेळेची ही एक बिगेस्ट इंटेलिजन्स फेलियर मानलं जात होतं. तेव्हा अमेरिकेला म्हणजे CIA ला भारतात एका ठोस एजंटची गरज भासू लागली होती जो इथल्या इंटरनल सिक्युरिटीच्या खबरा आपल्यापर्यंत आणून देईल. इथून एंट्री होते रविंदर सिंगची. तो इंडियन आर्मी मध्ये मेजर या पोस्टवर होता. 1986 मध्ये रॉ सोबत एका जॉईंट ऑपरेशन मध्ये त्यांनी काम केलं होतं आणि नंतर त्या कामात इंटरेस्ट वाढल्यामुळे आर्मी मधून त्यांनी रिटायरमेंट घेतली होती आणि तो डायरेक्ट त्यांनी रॉ जॉईन केलं होतं. त्यानंतर रॉ साठी तो पूर्ण वेळ काम करायला त्यांनी सुरुवात केली होती. पुढे काम करत असताना प्रमोशन त्याचं होत गेलं आणि नंतर तो जॉईंट सेक्रेटरी पोस्ट पर्यंत पोहोचला. सांगितलं जातं की रविंदर सिंग एक ऍव्हरेज ऑफिसर होता. तो काय असं खास नव्हता आणि तो जेव्हा रॉ मध्ये आला होता तेव्हा सुद्धा त्याच्या कनेक्शन्स थ्रू तो आला होता, वशिलेमुळे आला होता, ना की त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे. त्यावेळी ह्याला रॉ मध्ये घेतल्यावर बरेच तिथले रॉचे ऑफिसर होते ते नाखुश होते आणि इथं आल्यावर सुद्धा काम करण्याच्या नावाखाली हा फक्त ऐश करायचा, सोबतच्या कलिग सोबत दारू प्यायचा, पार्ट्या करायचा आणि गप्पा मारण्यातच त्याचा जास्त वेळ निघून जायचा. त्याच्या या वागण्याबद्दल सिनियर ऑफिसर ह्याच्याबद्दल नाखुश होते. ह्या सगळ्यामुळे त्याचं ट्रान्सफर सिरियामध्ये करण्यात आलं आणि तिथून नंतर हॉलंडमध्ये करण्यात आलं. हॉलंडमध्ये तो इंडियन एम्बेसीचा एक काउन्सिलर म्हणून तिथे त्याला पोस्ट होती. पण तिथं गेल्यावर सुद्धा त्याच्या वागण्यात विशेष असा काही बदल झाला नव्हता. दारू, पार्ट्या, पोरी ह्यांच्याच मागा असायचा. CIA ने याला आता हेरला होता. आपल्या बाई आणि बाटलीच्या नादामुळं याला CIA एका लेडी एजंटना हनी ट्रॅप मध्ये अडकवला आणि त्यानंतर ब्लॅकमेल करायला लागल्यामुळं CIA साठी आता तो काम करू लागला होता. CIA ने त्याला काय काम सांगितलं तर रॉची सिक्रेट इन्फॉर्मेशन तिथून CIA म्हणजे त्याचा कोण हँडलर होता त्याच्यापर्यंत त्याला माहिती पोहोचवायची होती. त्यासाठी रविंदर सिंगला प्रॉपर ट्रेनिंग देण्यात आलं होतं की कशा प्रकारे फाईल ट्रान्सफर करायची आणि त्याच्यासाठी वेब कॅमचा कसा काय वापर करायचा हे त्याला शिकवलं गेलं. आणि अशा प्रकारे तो आता ऑफिसमध्ये असल्यावर इम्पॉर्टंट कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंटची फोटोकॉपी तो करायचा आणि घरी जाताना ते डॉक्युमेंट जे होते ते सोबत घेऊन जायचा आणि घरातल्या वेब कॅम मधून आणि आपल्या लॅपटॉप मधून इथल्या सगळ्या ज्या खबरा होता तो CIA पर्यंत पोहोचवायचा. अशा पद्धतीने CIA ला रॉच्या आता खबरा मिळायला लागल्या होत्या. बरं, तो एवढ्यावरच थांबला नाही तर रॉ मध्ये असलेल्या आपल्या सोबतच्या ऑफिसर्स सोबत आणि ज्युनियर सोबत जे वेगवेगळे मिशनवर काम करत होते त्यांच्या कामाची माहिती घ्यायला त्यांनी सुरुवात केली होती. तो काय करायचा तो त्यांना आपल्या घरी बोलवायचा, चांगलं चुंगलं खायला प्यायला घालायचा. रॉ मध्ये एक असा नियम आहे की कोणीही कोणत्याही डिपार्टमेंट मधल्या ऑफिसरला त्याच्या कामाविषयी, त्याच्या मिशन विषयी किंवा कामाव्यतिरिक्त त्याबद्दल जास्त चौकशी करायची नाही किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि असं असून सुद्धा रविंदर सिंग ज्युनियर्सला नको तितकं डिटेलमध्ये विचारत असायचा. असंच वर्षभर चाललं. पण एका दिवशी एका ज्युनियर ऑफिसरने आपण नशेच्या अवस्थेत असल्यावर आपल्याला अत्यंत कॉन्फिडेन्शियल माहिती रविंदर सिंग विचारत असल्याची कंप्लेंट आपल्या बॉसकडे केली आणि त्यानंतर रविंदर सिंग हा रॉच्या रडारवर आला. या कंप्लेंट नंतर रॉच्या काउंटर इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी डिव्हिजन CIS ने रविंदर सिंगवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. आता CIS बद्दल सांगायचं म्हणजे 1977 साली अक्षरशः कमी पुराव्यांच्या आधारावर त्यांनी पाकिस्तानचा न्यूक्लिअर प्रोग्राम जगासमोर उघडा पाडला होता. CIS ने त्याच्या या सगळ्या घडामोडींवर आता लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या घराबाहेर आपले एजंट तैनात केले. त्याच्या घरात कॅमेरे, माईक एवढंच नाही तर गाडीत सुद्धा माईक वगैरे लावण्यात आले. तो ज्या झेरॉक्स मशीन मधून फोटोकॉपी करत असायचा त्याला असा एक बग बसवण्यात आला ज्यामुळे कळत होतं की हा कोणत्या डॉक्युमेंटची झेरॉक्स काढतोय किंवा कॉपी करतोय.
अशा प्रकारे CIS ने पूर्णपणे फिल्डिंग लावली होती. एका दिवशी काय झालं, ऑफिस सुटल्यावर सगळ्या ऑफिसरची, रॉचे जे ऑफिसर्स होते त्यांची सगळी अशी ऑफिस सुटल्यावर रांगेत बाहेर पडताना त्यांच्या बॅगा तपासल्या जात होत्या. पण ह्याची खबर त्याच्या ड्रायव्हरला आधीच लागल्यामुळं त्याच्या ड्रायव्हरने ही खबर रविंदर सिंगला आधीच पोहोचवली. त्यामुळे त्या दिवशी रविंदर सिंग वाचला. पण उलट जाताना बॅगा चेक करणाऱ्यांना तो चांगलाच जापून गेला की सिनियर ऑफिसरची वागण्याची कोणती पद्धत आहे, असं वगैरे वगैरे. ह्यावरून हे तर प्रूफ झालं होतं की रविंदर सिंग नक्कीच काय ना काहीतरी लपवतोय. पुढं नंतर त्याला सांगण्यात आलं की हा फक्त एक सिक्युरिटी ड्रिल होता. पण रविंदर सिंगला बी आता डाऊट आला होता की त्याच्यावर नजर ठेवली जाते. एवढं असून सुद्धा रविंदरवर नजर ठेवणं चालूच होतं. त्याच्या घराबाहेर भाजीवाल्याच्या रूपात एजंट शिफ्ट वाईज नजर ठेवून होते. कुणी संशयित व्यक्ती घराबाहेर पडताना किंवा जाताना दिसली हे पाहण्यासाठी. ज्याच्यासोबत रविंदर सिंग रॉची माहिती शेअर करतोय, पण असं त्यांना काही सापडलं नाही. रविंदरने आपल्या कामाची पद्धत एकदम सिंपल ठेवली होती. तो सिक्रेट डॉक्युमेंटची झेरॉक्स काढून घरी घेऊन जायचा आणि CIA एजंटने दिलेल्या हाय क्वालिटी कॅमेऱ्यामधून एका हार्ड डिस्क मध्ये तो ट्रान्सफर करायचा आणि सिक्युरिटी इंटरनल प्रोटोकॉल मधून त्या CIA हँडलर्स पर्यंत तो माहिती पोहोचवायचा. नंतर ती जी हार्ड डिस्क वगैरे होती ती नष्ट करून टाकायचा. रविंदरला डायरेक्ट चौकशीसाठी अटक करता येत नव्हती. त्याला कारण सुद्धा असंच होतं की त्यावेळेचे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर ब्रिजेश मिश्रा यांनी त्यासाठी परमिशन दिली नव्हती. काय कारण होतं तर लवकरच निवडणुका होणार होत्या आणि त्यात जर सरकारी ऑफिसर असा सापडला असता तर त्यामुळं निवडणुकीवर परिणाम झाला असता. त्यामुळे त्यांनी त्याला अटक करायला परवानगी दिली नाही. CIS ला आतापर्यंत एवढं नक्कीच कळलं होतं की रविंदर सिंगच्या पर्सनल लॅपटॉप मध्ये नक्कीच काहीतरी आहे. ह्या दरम्यान रविंदर सिंग अमेरिकेला जाण्यासाठी अर्ज करतो. कारण होतं त्याची तिथं असलेल्या मुलीचे एंगेजमेंट. पण त्याची रिक्वेस्ट रिजेक्ट करण्यात आली. नंतर रॉच्या ऑफिसर्सने एक प्लॅन केला. तो प्लॅन असा होता की कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन मुद्दाम रविंदर सिंग पर्यंत पोहोचवायची आणि त्यावर त्याची रिएक्शन काय ते पाहायचं. इन्फॉर्मेशन अशी होती, पाकिस्तान मधल्या अमेरिकेच्या CIA मिशन बद्दल ती माहिती होती आणि त्यांच्या मिशन मध्ये रॉ प्रॉब्लेम क्रिएट करणार होते असा हा प्लॅन होता. जेव्हा ही खबर त्याला रविंदर सिंगला देण्यात आली तेव्हा नेहमीप्रमाणे गरजेपेक्षा त्यांनी जास्त माहिती विचारायला सुरुवात केली आणि CISचा म्हणजे रॉ ऑफिसरचा डाऊट आता हळूहळू कन्फर्म होत चालला होता. रविंदर सिंग CIAचा एजंट म्हणून इथं काम पाहतोय, पण अजूनही पुरावा त्यांच्या विरुद्ध सापडला नव्हता. सुमारे 3-4 महिने रोजच रॉचे एजंट त्याच्यावर बारीक सारीक नजर ठेवून होते आणि आता रविंदर सिंगला हळूहळू कळून चुकलं होतं की त्याच्यावर नजर ठेवली जाते म्हणून. तारीख होती आता 1 मे 2004. रविंदर सिंगच्या घराबाहेरचे एजंट बघतात की रविंदर सिंगची बायको घराबाहेर आली होती. तिचं नाव होतं परविंदर कौर. ती बाहेर जाती आणि थोड्या वेळाने परत घराकडे येते. पण येताना सोबत एक आता तिच्यासोबत माणूस होता. तो त्यांचा फॅमिली फ्रेंड होता. तो सुद्धा घराच्या आतमध्ये जाताना त्या एजंटला दिसतो. रात्री जेवण झाल्यानंतर तो फॅमिली फ्रेंड बाहेर जातो. पण दुसऱ्या दिवशी एजंट बघतात की त्या घरामध्ये कसलीच हालचाल होत नाहीये. त्यावेळी एजंट ठरवतात की घरामध्ये आता डायरेक्ट जायचं. दरवाजा वाजवल्यावर घरातला जो नोकर होता तो दरवाजा उघडतो आणि सांगतो की मॅडम आणि सर दोघंही सकाळीच त्यांच्या पंजाब मधल्या एका रिलेटिव्हच्या लग्नासाठी गेलेले आहेत म्हणून. त्याच्या घरातले डॉक्युमेंट आणि लॅपटॉप वगैरे चेक करण्यात येतो. त्यातून त्यांना काही चेन्नई मधले ऍड्रेस सापडतात. रॉच्या अधिकाऱ्यांना वाटतं रविंदर सिंग चेन्नई मार्गे पळून गेला असावा, पण रविंदर सिंग सगळ्यांना चुकून रोड मार्गे नेपाळला पळून गेला होता. आता नेपाळच का तर CIAचं स्टेशन चिप तिथंच होता. रविंदर सिंगचा एक रिलेटिव्ह त्याला गाडीनं नेपाळ बॉर्डर पर्यंत सोडवतो. तिथून नेपाळगंजला पोहोचल्यावर डेव्हिड वासाला त्यांना भेटतो जो CIAचा एजंट होता आणि त्या दिवशी त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं जातं. नंतर त्याची जुनी आयडेंटिटी मिटवली जाते. त्यांना काठमांडूला हलवलं जातं. त्यांचे नवीन पासपोर्ट बनवले जातात. त्याच्यात त्याचं नाव होतं राजपाल शर्मा आणि त्याच्या बायकोचं नाव होतं दीपा शर्मा. आणि त्याच दिवशी म्हणजे 7 मे 2004 वॉशिंग्टनला जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन एअरलाईनची फ्लाईट नंबर 5032 त्यांना अमेरिकेला घेऊन गेलेली असते. रविंदर सिंगने कोणकोणती इन्फॉर्मेशन दिली होती तर रॉने जेव्हा या सगळ्यांची चौकशी सुरू केली तर तेव्हा त्यांना कळलं की ह्या गाड्यांनी रॉचे जे हँडलर्स आहेत, एजंट आहे जे आपल्या देशाच्या बाहेर काम करत होते, त्यांची एक लिस्टच त्यांनी CIA कडे दिली होती. सोबत जवळपास 600 कॉन्फिडेन्शियल ईमेल त्यांनी पाठवले होते. हे त्यांच्या तपासात समोर आलं. रॉने CIA ला याबाबत जाब विचारला. त्याचं कारण हे होतं की ज्यावेळी रविंदर सिंगला आणि त्याच्या बायकोला लपवण्यासाठी हॉटेलमध्ये हा डेव्हिड वासाला जो की CIAचा एजंट होता त्याने पेमेंट केलं होतं ते त्याच्या स्वतःच्या नावाने केलं होतं आणि त्यावर ऍड्रेस होता अमेरिकन एम्बेसीचा. या सगळ्याची उत्तर जेव्हा मागितली गेली तेव्हा CIAने या सगळ्याची आपला काही संबंध नाहीये असं सरळ स्पष्ट शब्दात सांगून टाकलं आणि आपले हात या प्रकरणातून बाजूला केले, जे की सगळेच करतात. त्यांनी सांगितलं की आमचा कोणताच एजंट भारतात काम करत नाहीये. रॉने हे सगळे पुरावे दाखवले पण अमेरिकेने
या सगळ्यांना नकार दाखवला. पुढे 5 जून 2004 राष्ट्रपतींनी रविंदर सिंगला नोकरीवरून बरखास्त करून टाकलं. भारताने जेव्हा CIA वर दबाव टाकायला सुरुवात केली त्यामुळं अमेरिकेत पोहोचलेल्या रविंदर सिंग पासून CIA ने सुद्धा आपले हात बाजूला करायला सुरुवात केली. कारण असंही त्याचं काम आता झालं होतं आणि इथून पुढे त्याच्यापासून कसली इन्फॉर्मेशन मिळणार नव्हती. त्याचा कसलाच फायदा आता CIA ला होणार नव्हता. नंतर त्या रविंदर सिंगवर इतके वाईट दिवस आले जे की येणारच होते. तो धड इथला राहिला होता ना तिथला. पुढे ह्याच बर्डन मध्ये त्याने पुढची 12 वर्ष काढली. एवढ्या वर्षात तो एकटाच राहत होता. 2016 मध्ये एका दिवशी रॉच्या ऑफिस मध्ये न्यूयॉर्क मेरीलँड इथून एक मेल येतो की रविंदर सिंग मेरीलँड इथे एका कार ऍक्सिडेंट मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. आता तो ऍक्सिडेंट झाला का घडून आणला हे देवालाच माहित. आणि अशा पद्धतीनं एक असा अधिकारी जॉईंट सेक्रेटरी पोस्ट पर्यंत पोहोचला होता फक्त आपल्या वाईट सवयींमुळे आपलं सर्वस्व गमावून बसला. तुम्ही पण मित्रांनो कोणतंही काम करा, कमी पगाराचं असू नाही तर जास्त, पण फक्त आपल्या कामाशी आणि आपल्या देशाशी प्रामाणिक राहा, एवढंच म्हणणं आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मी नेहमी सांगत असतो, आज पण सांगतोय, आपला चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्या. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.